बीडच्या राजकारणात दादागिरी, भाईगिरी हे शब्द काही नवीन नाहीयेत. कारण इथे जो सत्ता राखतो तोच बीड चालवतो असं बोललं जातं. बीडच्या राजकारणाचा जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा क्षीरसागर घराण्याचा उल्लेख निघतोच. याच परिवारातल्या सगळ्यात डॅशिंग लोकप्रतिनिधी ठरल्या होत्या केशर काकू क्षीरसागर. 60च्या दशकापासून केशर काकू यांनी सगळं राजकारण चालवलं होतं असं बोललं जातं. त्यांच्या नावाशी जोडलेल्या अनेक गोष्टी आजही चौका चौकात चवीने चघळल्या जातात. त्यातलंच एक प्रकरण म्हणजे एका IPS अधिकाऱ्याला गायब करण्याचं. आता खरंच IPS अधिकाऱ्याला गायब करण्यात आलं होतं का आणि कशामुळे? पुढे त्या अधिकाऱ्याचं काय झालं? या सगळ्या बाबींवर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूया. आपल्या देशात स्त्रियांच्या वाट्याला जे काही मिळालंय ते उशिराच मिळालंय. डोक्यावरून पदर सरकता कामा नये. महिलांनी चूल आणि मूलच बघावं. महिलांनी घराची चौकट ओलांडू नये. अशा असंख्य अटी ज्या काळात स्त्रियांवर लादल्या गेल्या होत्या त्याच काळात बीड जिल्ह्यात केशर काकूने नवा अध्याय लिहायला सुरुवात केली होती. कर्नाटक मधलं विजापूर हे माहेर असणाऱ्या केशर काकू सोनाजीराव क्षीरसागर यांच्याशी लग्न करून बीडला आल्या. त्यांना 4 मुलं आणि 4 मुली होत्या. पण हे सगळं सांभाळत असताना त्यांनी समाजकारण आणि राजकारण ज्या पद्धतीने सांभाळलं ते खरोखरच प्रेरणादायी ठरतं. कारण अत्यंत जाचक आणि स्त्रियांसाठी बिकट समजल्या जाणाऱ्या काळात म्हणजेच 1962 मध्ये बीड जिल्ह्यातल्या नवगड राजुरी गावच्या त्या सरपंच झाल्या आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली. त्यानंतर 1967 मध्ये बीड पंचायत समितीच्या त्या सभापती झाल्या. 1972 मध्ये आमदार होऊन त्यांनी विधानसभेत पाऊल ठेवलं. नंतर सलग 3 वेळा त्या खासदार म्हणून संसदेत गेल्या आणि मराठवाड्यातल्या पहिल्या खासदार होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. सरपंच, पंचायत समिती सभापती, आमदार, खासदार असे टप्पे पार करून त्यांनी आपलं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका ठरली ती त्यांच्या पतीची. कारण स्त्रियांनी मर्यादित न राहता पुढे आलं पाहिजे हा विचार त्यांनी आपल्या पत्नीच्या माध्यमातून सार्थकी करून दाखवला. खरं तर ते गुण केशर काकू मध्ये आधीपासूनच होते. काकू लहान असताना महात्मा गांधी विजापूरला आले होते आणि त्यांच्या पुढे केशर काकू घोषणा देत होत्या. अशांमध्ये महात्मा गांधीचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि त्यांनी एक हार त्यांच्याकडे फेकला जो त्यांच्या गळ्यात जाऊन पडला. खऱ्या अर्थाने राजकारणाची, समाजकारणाची मुहूर्तमेढ तेव्हाच रोवली गेली असावी असं बोललं जातं. त्यानंतर त्यांनी बायकांना एकत्र करून नाटक बसवायला घेतलं. त्यासाठी बायकांना तयार करणे, त्यांच्या घरच्यांना समजावून सांगणे, त्यामधून त्यांचं संघटन कौशल्य दिसायला लागलं होतं. आपल्या पतीवर, मुलावर खुनाचे आरोप झाल्यानंतरही ज्या पद्धतीने त्या सक्षमपणे उभा राहिल्या ते कौतुकास्पद होतं. इंदिरा गांधींच्या अत्यंत जवळच्या नेत्या म्हणून त्यांची ओळख सर्वदूर पसरली होती. इंदिरा गांधी यांच्यासोबतचे अनेक किस्से आजही चर्चेत असतात. त्यातला एक किस्सा म्हणजे बीडमध्ये आकाशवाणीचे केंद्र आणायचं होतं. तेव्हा बीड जिल्हा कुटुंब नियोजनात सर्वोत्कृष्ट ठरला होता आणि त्या संदर्भात इंदिरा गांधी यांच्यासोबत त्यांची भेट झाली. तेव्हा त्यांनी बीडच्या आकाशवाणी केंद्रासंदर्भात मागणी केली होती. तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या की बीडला लोकसंख्या कमी आहे, त्यामुळे आकाशवाणी केंद्र देता येणार नाही. त्यानंतर केशर काकूने दिलेले उत्तर अत्यंत महत्वाचे आणि प्रभावी ठरले. त्यानंतर त्या म्हणाल्या होत्या की आमचं चुकलं, आम्ही लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न केला, पण आता यापुढे बीडची लोकसंख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अर्थात इंदिरा गांधींना त्यांच्या बोलण्याचा रोग समजला आणि त्यांनी आकाशवाणी केंद्र संदर्भात सकारात्मक प्रतिसादही दिला. म्हणूनच बीडच्या राजकारणातला खऱ्या अर्थाने चमत्कार म्हणजे केशर काकूच आहेत असं बोललं जातं. अर्थात साखर कारखान्यासंदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका असेल व इतर अनेक गोष्टी असतील ज्या जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने महत्वाचे ठरले. पण केशर काकू यांच्या संदर्भात अनेक अफवाई पुढे आल्या. म्हणजेच त्यांच्याकडे पैसे छापायची मशीन आहे किंवा त्यांनी IPS अधिकाऱ्याला गायब केलं. पण या सगळ्यांमध्ये तथ्य काय ते बघूया. म्हणजे पैसे छापायच्या मशीन त्यांच्याकडे होत्या का या संदर्भात कोणतेही पुरावे किंवा काहीही हाती लागलं नाही. पण IPS अधिकाऱ्याबद्दल मात्र वेगवेगळ्या चर्चा पुढे येत राहिला. त्या IPS अधिकाऱ्याचं काय झालं हे कुठेही दिसून येत नाही. त्यामागचं सत्य काय आहे तेही आपण बघूया.
रवी क्षीरसागर यांना रंजन मुखर्जी या IPS अधिकाऱ्याने अटक केली होती. रंजन मुखर्जी म्हणजे एकदम डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जात होते. आता रवी क्षीरसागर यांना अटक झाली आणि 2 महिन्यानंतर हे IPS अधिकारी गायब झाले. नंतर ते दिसलेच नाही. याचा जेव्हा मागवा घेतला तेव्हा असं पुढे आलं की IPS अधिकारी रंजन मुखर्जी यांना IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो मध्ये रस होता आणि त्यांना तशी संधी देखील मिळाली. अर्थात IB मध्ये काम करत असताना खासगी जीवन फारसं राहत नाही. त्यामुळे अर्थातच परिवारासोबत त्यांचा संपर्क कमी होत गेला आणि पुढे त्यांच्याबद्दलची काही विशेष माहिती कधी पुढे आली नाही. अर्थात IB नंतर पुढे गुप्तचर खात्यात ते चांगल्या पदावर गेले असावे असं बोललं जातं. म्हणजेच काय तर देशाच्या गुप्तहेर खात्यात काम करत असल्यामुळे त्यांच्याबद्दल कुठेच काही माहिती दिसून आली नाही अशी चर्चा आहे. पण एक मात्र निश्चित सांगण्यात येतं की ते IPS अधिकारी गायब झालेले नव्हते, तर गुप्तचर खात्यात काम करत होते. आता ते कदाचित रिटायर झाले असतील किंवा इतर देशातही काम करत असतील अशी शक्यता वर्तवली जाते. एकंदरीतच काय तर टीका असो, आरोप असो किंवा अफवा असो, या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी केशर काकू यांचं बीड जिल्ह्यातलं वर्चस्व किंबहुना मराठवाड्यातलं वर्चस्व कधीही पुसता येणार नाहीये. आज अनेक ठिकाणी अशीही चर्चा असते की कदाचित केशर काकू असत्या तर क्षीरसागर घराण्यात फूट पडली नसती. असो, तर केशर काकू यांच्या संदर्भात काही मजेदार किस्से आपल्याला माहित असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.